इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीची पाहणी करण्यात आली। यावेळी गारगोटीचे सेवानिवृत्त अधिकारी संजय कांबळे यांनी सेवानिवृत्तीनंतरही जनसेवेसाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगण्यात आले। तसेच इचलकरंजी अग्निशामक दलाचे जवान पूर स्थितीवर लक्ष ठेवून तैनात असल्याची माहिती देण्यात आली। नागरिकांनी पूर पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी पंचगंगा पुलावर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले। त्याऐवजी पूरग्रस्तांना मदतीचा हात देत माणुसकीची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात आले। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असेही सांगण्यात आले। शहर या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढ झालेली आहे। त्या ठिकाणी आम्ही पाहणी करायला आलो होतो। या ठिकाणी आपले गॅरेज विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी संजय कांबळे साहेब या ठिकाणी आहेत। सेवानिवृत्त होऊन देखील ते आज सेवेत आहेत जनतेच्या। हे खऱ्या अर्थानं खरं इचलकरंजी शहराला अभिमानास्पद गोष्ट आहे। तसेच इचलकरंजीतील जे अग्निशामक दलाचे नौदल आहेत ते सर्व या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। खऱ्या अर्थाने इचलकरंजी शहरामधील व आजूबाजूच्या गावामधील लोकांना आम्ही आवाहन करतो की या ठिकाणी पाणी पातळी वाढवत असताना पंचगंगाच्या पुलावर इथे जाणे किंवा पाणी पातळी बघायला येण्यासाठी त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट किंवा पर्यटक स्थळ न पाहता जे पूर अबाधित पूरग्रस्तामध्ये जे लोक पीडित आहेत त्यांना जाऊन तुम्ही मदत करावं, आवाहन करावं, जेणेकरून समाजाचे हात सामाजिक बांधिलकी म्हणून माणुसकीसाठी त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतील। एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।